बापाच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. असा पहिल्या वाचनाद्वारे देव आपल्याला आठवण करून देतो की आपण देवाच्या आज्ञा आणि प्रेमानुसार जगले पाहिजे. आपण आपल्या संपूर्ण हृदयाने आणि आत्म्याने देवाला मानूया आणि पश्चातापाचे जीवन जगूया. मग आपण आपल्या जीवनात देवाने आशीर्वाद अनुभव शकतो. आपण देवाचे वचन वाचूया, त्यावर आनंद करूया आणि आपल्या जीवनात आचरणात आणूया. आजच्या दुसऱ्या वाचनाद्वारे संत पौल आपल्याला आठवण करून देतो की आपण पवित्र चर्चचे प्रमुख येशूवर प्रेम केले पाहिजे आणि त्याला पवित्र चर्चचे सदस्य म्हणून पाठवले पाहिजे. आपण येशूचे आभार मानूया. येशू आपल्यासाठी मरण पावला आणि आपल्याला वाचवले. स्वर्गासाठी आत्मे जिंकण्यासाठी आपण एक अनुकरणीय जीवन जगूया. आजच्या शुभवर्तमानाद्वारे येशू आपल्याकडून काय इच्छितो ते म्हणजे आपण देवावर आपल्या संपूर्ण हृदयाने, आपल्या संपूर्ण आत्म्याने, आपल्या सर्व शक्तीने आणि आपल्या सर्व मनाने प्रेम करावे आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वार्थासाठी प्रेम करावे. चांगल्या शोमरणीच्या दाखवण्याद्वारे आपल्याला समजते की आपले शेजारीच आपल्या मदतीची गरज आहेत. आपण गरजू आणि गरिबांच्या बाजूने राहूया. त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष न करता आपण त्यांना मदत करूया. आपण आपली संपत्ती, प्रतिभा, शक्ती, बुद्धिमत्ता आणि उपस्थिती इतरांच्या फायद्यासाठी वापरूया. आपण इतरांमध्ये देवाचा चेहरा पाहूया आणि देवावर आणि इतरांवर प्रेम करून जाऊया. आपण प्रार्थना करूया की देव पिता आपल्या प्रत्येकाला या पवित्र युगरिस्टमध्ये यासाठी कृपा दे दो.